ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आजच्या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. नमस्कार. आजचा विषय खूपच रंजक आहे. आपल्या एका श्रोत्याने श्री अरविंद यांचा एक निबंध पाठवलाय, सायन्स, इंटेलेक्ट अँड द इटर्नल व्हॉइस ऑफ द हार्ट. हो, आणि त्यांचा प्रश्नही खूप महत्वाचा आहे. अगदी, की आजच्या या डेटा आणि लॉजिकच्या जगात या आतल्या आवाजाला महत्त्व कसं द्यायचं. तर चला याच विषयावर बोलूया. नक्कीच. या निबंधाची सुरुवातच मला खूप आवडली. श्री अरविंद म्हणतात की जेव्हा आपण युरोपियन शिक्षण स्वीकारलं तेव्हा आपण विज्ञानाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं. बरोबर, एका मर्यादेपलीकडे. हो, त्यांनी एक उपमा दिली आहे की विज्ञान म्हणजे एका लहान खोलीतला दिवा, जी फक्त ती खोलीच उजळू शकते. बरोबर. ते काही संपूर्ण विश्व प्रकाशपान करणारा सूर्य नाही. जबरदस्त उपमा आहे ही. आणि हीच उपमा या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे असं मला वाटतं. इथे श्री अरविंद वेदांतामधल्या 2 संकल्पना वापरतायत. कोणत्या? एक आहे अपराविद्या, म्हणजे भौतिक जगाचं ज्ञान, आपलं विज्ञान, गणित, जे काही आपण पुस्तकातून शिकतो ते सगळं, म्हणजे तो दिवा. अगदी. आणि सूर्य म्हणजे विद्या, म्हणजे आत्मज्ञान, जे तुम्ही अनुभवू शकता पण म्हणजे शब्दात मांडू शकत नाही. आणि श्री अरविंद म्हणतात की जेव्हा आपण फक्त त्या दिव्याचा म्हणजे अपराविद्येच्या प्रकाशात जगतो तेव्हा आपल्याला एक भ्रम होतो. कसला भ्रम? आपल्याला वाटतं की आपली बुद्धीच सर्वश्रेष्ठ आहे, आपणच सगळं काही करतोय, आपणच सगळं नियंत्रित करतोय. यालाच ते माया म्हणतात. म्हणजे विज्ञानाची मर्यादा लक्षात येते. पण मग या पलीकडे काय? कारण ते म्हणतात की ज्यांनी एकदा तो सूर्य अनुभवलाय हो, तो पुन्हा कधीच बुद्धीला आपला मालक मानू शकत नाही. ते एका उच्चतर ध्वनीबद्दल किंवा आकाशवाणीबद्दल बोलतात. हे ऐकायला मात्र थोडं गूढ वाटतं, नाही का? आणि इथेच ते सगळ्यात म्हणजे धक्कादायक विधान करतात. ते म्हणतात की या आवाजाचा स्रोत आपला मेंदू नाहीये. मेंदू नाही? मग काय? हृदय. अच्छा. पण म्हणजे ते आपल्या छातीत धडधडणाऱ्या अवयवाबद्दल तर नाही ना बोलत? नाही. म्हणजे ही एक प्रकारची गट फिलिंग किंवा इंट्युशनसाठी वापरलेली उपमा आहे का? बरोबर. कारण अनेकदा आपलं लॉजिक काहीतरी वेगळं सांगत असतं. आणि आतून आवाज वेगळाच येतो. हो. हृदय ही एक रूपकात्मक संज्ञा आहे आपल्या आतल्या त्या गहन अंतर्ज्ञानाच्या केंद्रासाठी. श्री अरविंदांच्या मते मेंदू एक साधन आहे, एक प्रोसेसर. पण जी गोष्ट मेंदू अजून प्रोसेस करतोय, त्याचं विश्लेषण करतोय, ती हृदयाला आधीच माहिती असते, कळलेली असते. अच्छा. त्यामुळे जो बुद्धीच्या या गोंधळाच्या पलीकडे जाऊन या हृदयाचं ऐकू शकतो, तोच त्या शाश्वत सत्याची वाणी ऐकतो. पण इथे एक व्यावहारिक प्रश्न आहे. समजा मी एक डेटा सायंटिस्ट आहे. बरोबर. माझं सगळं कामच तर्कावर, पुराव्यावर चालतं. बरोबर. मग मी एखाद्या आतल्या आवाजावर डेटापेक्षा जास्त विश्वास कसा ठेवू? म्हणजे हा तर धोका होऊ शकतो की नाही? निव्वळ भावनिक निर्णय ठरू शकतो तो. ते असं नाही म्हणत की डोळे झाकून कोणत्याही भावनेच्या मागे लागा. मग काय करायचं? उलट त्या हृदयाचा ऐकण्यासाठी आधी त्याला शुद्ध करावं लागतं असं ते म्हणतात. योग, साधना यांच्या मार्फत मन आणि भावनांच्या पलीकडे जाऊन त्या शांत आवाजापर्यंत पोहोचावं लागतं. ही एक शिस्त आहे. म्हणजे हा निव्वळ लहरीपणा नाही. अजिबात नाही. तर मग मुद्दा बुद्धी विरुद्ध हृदय असा नाहीये. नाही. तर बुद्धीला हृदयाच्या मार्गदर्शनाखाली काम करायला शिकवणं हा आहे. अगदी बरोबर. तर मग आपल्या श्रोत्यांसाठी या सगळ्यातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? मला वाटतं सगळ्यात मोठा विचार हा आहे की आपली जी आधुनिक व्यवस्था आहे, जी डेटा आणि तर्कालाच देव मानते, ती मुळात अपूर्ण आहे. अपूर्ण आहे. हो, हे म्हणजे एखाद्या सुंदर चित्राला फक्त त्याच्या रासायनिक घटकांचं विश्लेषण करून समजून घेण्यासारखं आहे. तुम्ही त्याचं सौंदर्य आणि भाव दोन्ही गमावून बसता. बरोबर. श्री अरविंद आपल्याला तो भाव पुन्हा शोधायला सांगत आहेत. खरंच खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.